कालवण बनवायचं आता बांगड्यांचंच. थोडी अशी कोळंबी फ्राय बनवू. फ्राय मस्त झाली. आता आहे ना आम्ही नदीवरती आलोय. 4 जण आलो आजच्याला. आणि आज बनवायची माशांची रेसिपी. ते पण आहे ना मासे मार्केटवरनंच आणल्यात आजच्याला. बांगडे आणल्यात, बांगडे आणि कोळंबी. तर इकडे बनवणार आहे आता. चाललोय आता. बघू इथं मोठं चांगलं झाड आहे, तिथं थांबून आहे ना चांगली रेसिपी बनवू. आता दुपारच्या ना 2 वाजल्यात. तर आता चाललोय तिकडं आणि तिकडं जाऊन आहे ना दाखवते तुम्हाला. आता ना एकदम नदीच्या कडेलाच आलोय. आणि इथे ना पहिला तर आम्ही जागा घेतोय करून. हे सगळे ना गवत काढून घेतोय आम्ही. इतका भारी जागा होणार आहे ना इथं थांबायला. एकदम सपाट आहे. फक्त ते गवत वाढल्यात नदीच्या कडेची, ते काढून टाकतोय आणि तुम्हाला दाखवत. आता इथं जे ना माशांचे बांगडे आणल्यात आणि कोळंबी आणले. पण त्यात कोणी झिरो गाडी टाकून द्यायला. आता ना एकदम स्वच्छ जागा झाले. इथं बघा किती भारी जागा करून घेतलंय. सगळे ना गवत साईडला घेतले आम्ही काढून. एवढ्या जागेमध्ये ना आता मासे धुवून घ्यायच्यात. नारळ पण आणलं 4. कारण तर मागाशी ना लय ऊन होतं. आता थोडं ना ऊन उतरलंय खाली. त्या साईडला पिंकीने मासे घेतल्यात काढून. ऊन इथं पाणी आणायला गेले. मग धिवायच्यात मासे. आणि पाणी तर बरंच आणलंय. हे फुल बाटली भरून आणलंय प्यायसाठी. बांगडे घेतलेत आता स्वच्छ करून. त्याला ना चिरा मारून आणलेले आहेत मार्केटवरनंच. फक्त यानं धुवून घेतल्यात आता. आणि आता कोळंबी आणली बाकीची. ती कोळंबी आहे ना साफ करून घेतात आता. ना आता दगडी नाही त्याच्यामुळे ना हे माती आहे चांगले. माती असं वाळली आणि त्याला ना चिरा पाडल्यात. तर त्याच आम्ही ना काढून घेतोय वरती. त्यानं ह्याची चूल बनवता येईल. इथूनच काढलेत बघा. चांगले ना वाळी जमीन त्याच्यामुळे ना निघतात. नाही तर ना चूल बनवायला थोडं अवघडच झालं असतं. झाले का साफ करून? झाले ना. या साईडला ना सरपणाची काही कमी नाही. इथंच एवढ्या जागेमध्ये ना भरपूर सरपण आहे. आणलंय लगेचच. आणि या साईडला ना पिंकीने चूल पण घेतली बनवून. इथं बघा इकडं सरपण आलंय. आणि हे मासे साफ करून झालेत तुम्हाला दाखवतोय. 4 बांगडे आहेत मोठे मोठे. आणि त्याच्यानंतर इकडे कोळंबी आहे थोडी. कोळंबी एकदम कमी आणली. बांगड्यानं फ्राय बनवायची होती बांगड्यांची. पण आता कोळंबी थोडी आणि आम्ही 4 जण. त्याच्यामुळे ना आता हे 4 बांगडे आहेत मोठे मोठे. तर ह्यांचं कालवण बनवायचं आता बांगड्यांचंच. आणि बघू कोळंबी एखाद्या वेळेस ना थोडी अशी कोळंबी फ्राय बनवू. आजच्याला ना तांदूळ पण थोडे चांगले आणल्यात. मग भारीतले आणल्यात. बासमती तांदूळ आणल्यात. आणि ते ना आता पिंकी निसून घ्यायला लागले. मग लगेचच आहे ना इथं भात बनवायचा आहे.
चूल तिकडे ना बनवून सुद्धा घेतले. आता चूल पेटून घेतल्याच्या नंतर लगेचच पहिलं भात घालायचं आहे, त्याच्यानंतर भात झाल्याच्या नंतर कालवण पण बनवायचं आहे इथंच. आता आहे ना नारळ आम्ही पिणार आहे. येता येता आणलेलं आहे. मागाशी येणार लय ऊन झालेलं, त्याच्यामुळे नारळ संग घेऊन आलोय. इकडे 3 जण आहे आम्ही आणि या साईडला पिंकी. घेतलाय का तो पिंकी? चला पिऊन घेतोय आम्ही. तोपर्यंत ना भात शिजतोय तिकडं. तो झाला की मग माशांचं आहे ना कालवण बनवायचंय. 2 रेसिपी बनवायच्यात, कोळंबीचं आणि बांगडे माशाचं. बांगडे माशाचं आहे ना पहिल्यांदाच आणलाय नदीवरती. कोळंबी आणि अशा अगोदर तारा आणलेले आम्ही. या नारळ पाणी प्यायला. भात झालाय आता उतरून पण घेते. कांदा कापून घेते आता. तेल टाकून घेते आता. कढई पण तापली. दोघी जणी बसल्या तिथं चुलीपाशी आणि कढई ठेवून चुलीवरती आणि त्याच्यामध्ये आहे ना तेल पण घेतलंय टाकून. आता कालवण बनवायचंय. खडा मसाला आहे तो टाकून घेते. कढई तापले ना, तेल तापले ना. हा आता ना बराचसा उशीर पण झालाय आणि भूक लागले. आता बनवून घेतात. भात तर झालंय त्या साईडला. सगळे काय घेतलंय बघा तिकडं. एकदम भारी बनव. काय पहिलं काय बनवणार आहे तू? बांगड्याचं कालवण आणि त्याच्यानंतर मग कोळंबी ना. हा त्याच्यानंतर कोळंबी बनवणार आहे. सावले मोठं उंबराचं झाड आहे आणि त्याला उंबर सुद्धा बघा लागलं. तिकडं दिसतच असेल तुम्हाला. पार बुडापासून जे ना वरतीपर्यंत लागले बघा. कांदा पण चांगला शिजलाय. आता टोमॅटो टाकून घेते. पाणी घेते ना. पाणी वतून घेते. अजून दूध थोडं. मीठ टाकून घेते आता. आता आहे ना साईडला कालवण पण शिजायला लागले. उकळे आले त्याला. आता उतरून घेणार आहे. झालंय कालवण. कलर बघा त्याचा. कालवण आहे ना एकदमच भारी झाले बघा. आणि बांगडे आहेत ना ते अखंडच ठेवलेले. 4 आहेत सगळे आणि आम्ही पण 4 जण आहे. आता ना दुसऱ्या कालवण्याची तयारी चालली. ह्या साईडला कोळंबीचं बनवायचंय. बांगड्यांचं तर झालंय आणि ते पण एकदमच भारी. इतका कांदा आहे अजून. कांदा आणि टोमॅटो. तिकडं कोळंबी आहे आणि ह्या साईडला पिंकी आणि इकडं वनिता. आता दोघी जणी बनवतात कालवण ह्या साईडला कोळंबीचं. लसूण टाकून घेते आता. मिरची टाकून घेते आता. त्याच्यानंतर कांदा. कोळंबीची चालली फ्राय. कालवण तर झालंय बांगड्याचं. पातेलं पण आहे ना बारकाचे, कारण तर कोळंबी पण थोडीच आहे.
कोळंबी टाकून घेते आता. आता ना कोळंबी पण घेतले टाकून पातेल्यामध्ये. आता शिजत घातले. थोड्या वेळाने ना तुम्हाला दाखव. फ्राय मस्त झाली. हे बघा. आता उतारून घेते. चला, बरेच उशिरानंतर आहे ना कालवण झाले. आता दोन्ही कोळंबीच आहे ना ते फ्राय बनवले आणि बांगड्याचं पातळ कालवण बनवले. तर आता बसायचं इथं जेवायला एकदमच पाण्याच्या शेजारीच साईडला ना. आता जेवायला बसलोय आणि भात वाढून घेते पहिले, तर त्याच्यानंतर मग कालवण. फ्राय केलेलं वाढते आता. पिंकी आहे ना आता ताटं वाढून घेते. कालवण तर आहे ना एकदमच भारी झाले. आणि 4 बांगडे होते, बरोबर 4 जण आहे आम्ही. आणि या साईडला फ्राय केलेले कोळंबी. ताट पण वाढून आल्यात आता दोघांना पण. आणि त्या 2 जणी आता घेतात त्या साईडला. निघालो आम्ही आता. इथून येणं वरती जायचं आता चढून. या साईडला एकदमच भारी जागा बनवलेला आम्ही आणि तिथं जेवण सुद्धा बनवलेलं. आणि जेवण आता निघालो आम्ही. आणि गाड्या ना तिकडं लय लांब लावल्यात त्या साईडला ना. आता आम्ही चालत जाणार आहे तिकडं. शेत आहेत सगळी इथून एवढ्या जागेमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.